Praise the Lord. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता सुद्धा आता सर्वदा सुद्धा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय मुलं, आपण सर्वजण पवित्र पुरुषाची खून करूया. पवित्र मातेची मध्यस्थी करणार आहोत. अशा काही देवकीच्या नावाबद्दल पवित्र माते आपल्यासाठी मध्यस्थी करून आपण सर्वजण एकत्र पवित्र पुरुषाची खून करूया. पवित्र पुरुषाच्या या गुणेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडव. हे परमेश्वरा, बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याचे नावे. आमेन. प्रेषितांचा विश्वास संगीतकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी पासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने तो भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेला उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देवाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रेमो, आपण प्रेषितांचा विश्वास संगीतकारी प्रार्थना म्हणत असताना देवपिता संदेश आहे. कोणाच्या या छातीमध्ये डाव्या साईडने ते भरपूर दुखत आहे. येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. कोणाचं अर्ध डोकं दुखत आहे. येशू स्पर्श करते. आपण देवाच्या आभार म्हणूया. देव तुम्हाला स्पर्श करत आहे म्हणून येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि सध्या आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. या बाबतीत जे लोक या सगळ्या आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्याला सर्वांचा आजार बरा व्हावा. माझ्या आईचं डोकं दुखत आहे, तुमच्या आईचं डोकं दुखत असेल, प्रवेश या डोक्याचे आजार, जे काय आजार आहेत, दुःख आहेत, टेन्शन, बंधन आहेत, रोग, अंग दुखणे, पाय, गुडघे दुखे, कंबर दुखणे, सर्व माझा दूर व्हावे म्हणून येशूच्या नावाने प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या ताईतून स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. येशूचा जीवन देवाचा पवित्र आत्मा आपल्यावर उतरावा, भरपूर पाऊस पडावा म्हणून नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या ताईतून स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण आपल्या प्रार्थनेवर देवाचा भरगतीचा आशीर्वाद यावा. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये देवाने सर्व कार्य पोचवावं. जे प्रार्थना ऐकत आहेत त्याच्या प्रत्येकाच्या जीवनात देवी त्याने चमत्कार करावे, अद्भुत करावे. नमो कृपा पूर्ण मरे प्रभूच्या ताईतून तू स्त्रियामध्ये धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. Praise the Lord. आमेन. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा आता सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. हालेलुया. हालेलुया. आपण आता मध्यस्थीची प्रार्थना केली. आपण पवित्र माता गीत घेऊया. माता माझी माय, माय मारिया. एकत्र माता माझी माय, माय मारिया. जीवन आशा तुम्हारी, जीवन ज्योती तुम्हारे. जीवन आशा तू माते, जीवन ज्योती तू माते. ऐकून घेतो माझी विनंती, माय मारिया. ऐकून घे तू माझी विनंती, माय मारिया. एकत्र माता माझी माय, माय मारिया. माता माझी
हे देवाचे माते, हे आमच्या माते, या सर्व लेकरांची दया कर. तुझ्या सर्व इच्छा माझ्या पूर्ण कर. तुझ्या मध्यस्थी सर्व इच्छा माझ्या पूर्ण कर. आजार, रोग, संकट, आजारे, बंधने, किंवा व्हायरस सर्व दूर जावा. पवित्र मातेच्या मध्यस्थीने, देवाच्या आशीर्वादाने, हालेलुया, हालेलुया, आवे मरिया, आवे मरिया, हालेलुया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आपल्याला येशूसारख्या मित्राची गरज आहे. सच्चा मित्र म्हणजे येशू. आपल्या जीवनामध्ये अनेक असे मित्र आहेत, परंतु आपल्याला येशूची छाताची गरज आहे. येशूसारखी मी पण असावी, आपल्या येशूसारख्या मित्राची गरज आहे. म्हणजे या गीतामध्ये पहिल्या बाजून आपण बघूया. काय आपण येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. गावोगाव फिरून चांगले काम करून येशूसारखे मी पण असावे. गावोगावी फिरून फिरून चांगले काम करून गेले, येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. भुकेल्याला भाकर देऊन गेले, आजाऱ्याला बरे करून गेले. हो, भुकेल्याला भाकर देऊन गेले, आजाऱ्यांना बरी करून गेले. दुःखीदाराला क्षमा करून गेले, येशूसारखे मी पण असावे. दुःखितांना सांत्वन करून गेले, येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. मस्त करून गेले, पित्याची इच्छा पूर्ण करून गेले. हो, प्रार्थना व उपास करून गेले, पित्याची इच्छा पूर्ण करून गेले. संपूर्ण समर्पण करून गेले, त्या येशूसारखे मी पण असावे. संपूर्ण समर्पण करून गेले, या येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे. येशूसारखे मी पण असावे, येशूसारखे मी पण असावे.
हालेलुया. हालेलुया. पूर्वीची प्रार्थना माझा मागे बोला. हे दयापूर्ण देवा, हे दयापूर्ण तुझ्या देवा, पवित्र आत्म्याने तुझ्या पवित्र आत्म्याने मला अभिषेक कर. मला अभिषेक मी कर. तुझा शब्द ऐकत असताना मी तुझा शब्द ऐकत तू असताना माझ्याशी बोलत आहेस. माझ्याशी बोलत असा आहेस. तुझा आवाज असा तुझा मला आवाज ऐकू येऊ दे. मला ऐकू येऊ मला दे. अशी सद्बुद्धी दे. मला अशी सद्बुद्धी मला दे तुझा संदेश मला तुझा समजू संदेश शकेल. समजू शकेल. तुझे वचन तुझे वचन माझ्या हृदयांसाठी माझ्या हृदयांसाठी आनंद आणि माझ्या पावलांसाठी आणि माझ्या पावलांसाठी प्रकाश होऊ दे. प्रकाश होऊ तुझ्या दे. वचनानुसार तुझ्या वचनानुसार माझे जीवन माझे जीवन उभारण्यासाठी मला उभारण्यासाठी शक्ती दे. मला शक्ती तुझे दे. वचन तुझे वचन ऐकून जे ऐकून जे परमुख मिळते परमुख मिळते त्याने माझे मन त्याने माझे मन उल्हासित होऊ दे. उल्हासित होऊ दे. प्रभू बोल. बोल प्रभू तुझा बोल. दास ऐकत आहे. तुझा दास ऐकत धन्यवाद आहे. येशू. धन्यवाद स्तुती येशू. तुला येशू. स्तुती तुला महिमा तुला येशू. येशू. महिमा तुला गौरव तुला येशू. येशू. गौरव तुला आराधना येशू. तुला येशू. आराधना तुला येशू. हालेलुया. हालेलुया. मरिया. आवे मरिया. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या गौरव असो. आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा सर्वदा. प्रभूचाच गौरव आपण असो. बघणार आहोत की मित्र कसा असावा. हाऊ वी मस्ट हॅव अ फ्रेंड. आपला मित्र कसा असावा म्हणून आपण पाहूया बेनसिरा अध्याय 7 वचन 7 मध्ये. सिराक चॅप्टर 6 वचन 7 ऑनवर्ड्स. मैत्री करण्यापूर्वी मित्राची पारख कर. काय म्हटलेलं आहे? मैत्री करण्यापूर्वी मित्राची पारख कर. म्हणजे आपला मित्र कसा असायला पाहिजे आपण पहिला जाणायला पाहिजे, बघायला पाहिजे. अनेक मित्र येतील आणि ते म्हणते की मी तुझा मित्र आहे, की मित्र होऊ शकतो. पण तो वचन सांगत आहे की मैत्री करण्यापूर्वी मित्राची पारख कर. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? त्याच्यावर विश्वास ठेवण्यास उतावळा होऊ नको. त्याच्यावर विश्वास ठेवण्यात उतावळा होऊ नकोस. आपण काय करतो? हा तो चांगला आहे, सुंदर दिसत आहे, किंवा मुलगी सुंदर आहे म्हणून आपण लगेच मैत्री करतो. नाही, येशू म्हणत आहे की तुम्ही त्याची पारख करा. पारख करायला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याला उतावळा होऊ नकोस. आपण काय करतो? लगेच विश्वास ठेवतो आणि आपण काय करतो? आपण विचार करत नाही, लगेच त्याला मित्र किंवा मैत्रीण बनवतो. आणि अनेक असे प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये होत आहेत. माझ्या प्रियमित्रांनो, प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे आपण आपल्या मित्राची पारख करायला पाहिजे. आपल्या मित्राची काय करायला पाहिजे? पारख करायला पाहिजे की तो कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे, त्याचे चांगले विचार आहेत की चांगले विचार नाही. आपण मित्राची पारख करायला पाहिजे. जसं येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांना निवडलं. अनेक शिष्य होते, 72 शिष्य होते, पण त्याच्यामधल्या 12 जणांनाच येशू ख्रिस्ताने निवडलं. त्याच्या मित्राची त्याने पारख केली, त्या शिष्याची त्याने पारख केली. आपण सुद्धा आपल्या मित्राची पारख करतो का? येशूने ठराविक मित्र निवडले असेल कशासाठी? तर ठाऊक होते की हा चांगला मित्र बनू शकतोय, चांगला मित्र बनू शकतोय. आपण पुढे वाचूया. कारण एखादा आपला कार्यभाग साधण्यापुरताच मैत्री ठेवील, पण तुला अडचणीच्या वेळी सोडून जाईल. काही मित्र असतात आपला कार्यभाग पुरतेच ते आपल्याला काय करतात? आपल्याला हेल्प करतात आणि अडचणीच्या वेळी काय करतात? आपल्याला सोडतायत, आपल्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. मग आपल्याला असा मित्र असायला पाहिजे का? नाही. पुढे काय म्हटलं वाचूया पुढच्या वचनामध्ये. कारण एखादा मित्र तुझा शत्रू होईल आणि तुमचे भांडण चव्हाट्यावर मांडून तुला मान खाली घालावयाला लावील. काय म्हटलं आहे? एखादा तुझा मित्र तुझा शत्रू होईल. अनेक असे मित्र आहेत काही कारणासाठी भांगड होत आहे आणि ते आपले मित्र असताना शत्रू बनतात आणि आपली इज्जत काय करतात? चव्हाट्यावर काढत आहेत. मग अशा मित्राची आपण पारख करावी का? असा मित्र आपल्याला हसायला पाहिजे का? माझ्या प्रियमित्रांनो, एखाद्याचं येशू इथे उदाहरण दिलं की तुमचे भांडण चव्हाट्यावर मारून तुला मान खालावी लागेल. आणि अशाच अनेक असे मित्र आहेत की ते भांडण चव्हाट्यावर आणून आपल्याला मान खाली घालावं लागत आहे. कारण ते मित्र असे असतात की तात्पुरते, क्षणापुरते, त्याची गरजेपुरते आपले मित्र असतात. मग आपल्याला अशा मित्राची गरज आहे का? आपण स्वतःला प्रश्न विचारूया. आपण स्वतःला काय प्रश्न विचारूया. काय केलं आपण? काय करतो? चुकीचा निर्णय करतो आणि अशा मित्राचे आपण संकट ठेवतो आणि मग आपल्या जीवनामध्ये घात आणि नाश होत आहे. पुढे काय म्हटले वाचूया. एखादा तुझ्या बरोबर पंगत सोडील, पण अडचणीच्या वेळी तुला हात देणार नाही. एखादा मित्र तुझ्याबरोबर पंगत जोडील, पण अडचणीच्या वेळी तुला तो हात देणार नाही. असे अनेक असे मित्र आहेत
काय करतात? आपली पंगत म्हणजे आपली साथ सोडतायत. अडचणीच्या वेळी आपल्याला काय मदत करतात का? नाही. काय म्हणतात? मरू दे ना त्याला, माझं काय जात आहे. आणि माझ्या मित्रांनो, माझ्या प्रेमजनो, आपल्याला अशा मित्राची पारख करायला पाहिजे, जो आपल्याला अडचणीच्या वेळेला मदत करू शकत नाही. मग तो आपला मित्र असणे योग्य आहे का? मित्र असणे योग्य आहे का? आपण स्वतःवर आपण निर्णय घेऊया. या अशा प्रकारचा, अशा टाईपचा, अशा वृत्तीचा मित्र आपल्याला योग्य आहे का? कारण आपण अशा प्रकारचा मैत्री केली तर आपल्या जीवनात कुठेतरी घात होणार आहे. पुढे वाचूया. तुझ्या भरभराटीच्या दिवसात तो सावलीप्रमाणे तुझ्या मागे राहून तुझ्या नोकरांना हुकूम देत राहील. काय म्हटलं आहे? जेव्हा आपली भरभराट होत आहे, भरपूर धंदा होत आहे, तेव्हा आपल्या नोकरांना तो काय करणार आहे? काय देणार आहे? तो हुकूम करणार आहे. तो हुकूम करणार आहे, आज्ञा देणार आहे. त्याचं वर्चस्व आपल्या मित्रावरती गाजवणार आहे. आणि आपण 17 वचन आपण वाचूया. 17 वचन. परमेश्वराची भीती बाळगणारा खरे मित्र जतन करील. काय? परमेश्वराची भीती बाळगणारा खरे मित्र जतन करेल. जेव्हा आपण परमेश्वराची भीती बाळगतो तेव्हा आपण काय करतो? खरे मित्र आपण जतन करतो. उदाहरणार्थ आपण प्रार्थनेला जातो, आपल्याला ठाऊक असं की हा चांगल्या प्रार्थनामय मित्र आहे, चांगला आहे, प्रार्थनेमध्ये जात आहे, मिसाला जात आहे, आणि आपण त्या मित्राचा सहजपणे स्वीकार करतो. कारण परमेश्वराची ती भीतीमध्ये बाळगत आहोत, तेव्हा आपण त्याला आपला खरा मित्र आपण मानतो. आपण 15 वचनामध्ये पाहूया. 15 वचन काय सांगत आहे? विश्वासू मित्राचे मोल करता येत नाही. काय म्हटलंय? त्याची योग्यता अमोल आहे. काय म्हटलंय? विश्वासू मित्राची मोल करता येत नाही. जो विश्वास असतो ना, आपण किती म्हटलं तरी थोडंच आहे. आपण किती चांगलं बोललं तरी थोडंच आहे. मग आपण काय करतो? किती आपण काय करतो? त्याच्यावरून चांगलं बोलतो आणि आपल्याला खूप चांगलं वाटतं. आणि काय म्हटलेलं आहे पुढे? काय म्हटलंय? त्याची योग्यता अमोल आहे. जेव्हा आपल्याला चांगला मित्र भेटतो ना, आपण त्याच्याविषयी भरपूर काही चांगलं बोलतो, चांगलं ते सांगतो, आणि आपल्याला खूप आनंद होतो की हा माझा मित्र आहे. माझे 4-5 मित्र आहेत आणि ते खूप चांगले आहेत, मला चांगलं मार्गदर्शन करत आहेत. आणि खूप आनंद होत आहे की कुठेतरी आपल्याला वर करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आपल्याला हातभार लावत आहेत, चांगलं मार्गदर्शन करत आहेत. अशा मित्राची आपल्याला गरज आहे. ते आपल्यासाठी ते अनमोल आहेत, आपल्यासाठी हिऱ्यासारखे चमकणारे आहेत. म्हणून आपण विशेष आपण या आणि आपण 16व्या वचनामध्ये पाहूया. सच्चा मित्र म्हणजे जीवनामृत. अशा मित्राचा लाभ परमेश्वराच्या भक्तांना होतो. सच्चा मित्र म्हणजे जीवनामृत. काय? सच्चा मित्र, आपला खरा मित्र म्हणजे आपल्या जीवनाचा एक अमृत आहे. तो आपल्या जीवनामध्ये कुठेतरी एक चांगला आपला एक अभिमान वाटत की हा माझा प्रिय आणि चांगला जिवलग मित्र आहे आणि आपल्याला कुठेतरी आनंद होत आहे. आणि अशा मित्राचा लाभ परमेश्वराच्या भक्तांना होतो. अशा मित्राचा लाभ कोणाला होतो? परमेश्वराच्या भक्तांना. होय माझ्या प्रेमानो, जेव्हा आपण चांगलं ते करतो तेव्हा आपल्याला चांगले मित्र भेटतात, वाईट ते करतो ते वाईट मित्र भेटतात. मग आपली संगत कुणाबरोबर असायला पाहिजे? चांगल्या मित्राबरोबरती, जे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो, आपण चांगलं कार्य करू शकतो. आपण बेनसी राहते आहे 6 वचन आपण वाचलेलं आहे. आपण बेनसी राहते 37 जाऊया. 37 वचन 1 आणि 2 वाचूया. 37. कोणताही मित्र म्हणेल मी देखील तुझा मित्र आहे, पण काही फक्त नावापुरतेच मित्र असतात. काय म्हटलं आहे? कोणताही मित्र म्हणेल मी देखील तुझा मित्र आहे. कोण पण सांगू शकेल नाही का मी तुझा मित्र आहे. जेव्हा आपण चांगलं करतो किंवा आपण त्याला खायला देतो किंवा आपल्याकडे भरपूर आहे, तेव्हा काय म्हणतात? हा तो माझा मित्र आहे. तो चांगलं करत असेल ना, आपण म्हणतो तो माझा मित्र आहे. माझ्या बाबतीत असं अनेक असं घडलेलं आहे. जेव्हा माझ्यावरती प्रसंग आला तेव्हा तो माझा मित्र नाही. जेव्हा मी चांगलं करायला लागलो, चांगलं बोलायला लागलो, चांगल्या प्रार्थना करायला लागलो, चांगलं अनाथाश्रमचं कार्य करायला लागलो, तेव्हा अभिमान सांगायचे तो माझा मित्र आहे. तो माझा मित्र कार्य करत आहे, अनाथाश्रम सांभाळत आहे, प्रार्थना संघ चालवत आहे, चांगलं टॉक देत आहे, अभिमान सांगत आहेत. पण काही फक्त नावापुरते मित्र असतात का? काय? फक्त नावापुरते. माझ्या प्रेमानो, आपण इतरांचे मित्र फक्त नावापुरते असावे का? नाही. आपण नावापुरती नसावी तर आयुष्यभर आपल्याला चांगली मैत्री असावी म्हणून आपण
त्याचे मित्र बनूया. पुढे काय म्हटले दुसऱ्या वचनामध्ये, जेव्हा सोबती अगर मित्र शत्रू बनतो तेव्हा मरणप्राय दुःख होत नाही काय काय. म्हटलेलं आहे की आपल्याला सोबती मित्र बनून तो काय म्हणतो, मरणापर्यंत दुःख होत नाही काय. काय म्हटलंय, जेव्हा सोबती अगर मित्र बनून मित्र शत्रू बनतो, काय शत्रू बनतो तेव्हा आपला काय होतं, दुःख होतं. जो आपला मित्र आहे जवळचा एकदम, आणि जो आपला शत्रू बनतो तेव्हा आपल्याला असं वाटतं मरणप्राणी दुःख होत नाही काय. आपल्या कुठेतरी असं वाटतं की मनामध्ये दुःख होतं, असं वाटतं की मेलेलं बरं नाही. असे विचार येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे, सर्व विचार काढावे. असे मित्र कितीतरी आपल्या जीवनामध्ये येतील आणि जातील, परंतु आपण त्याची पारख करावी. त्याची आपण काय करायला पाहिजे, पारख. आणि तिथेच आपण 6व्या वचनामध्ये पाहूया. 6वं वचन, पुढे 6वं वचन काय म्हणत आहे, जो मित्र तुझ्याकरिता लढला त्याला तू विसरू नको. काय म्हटलंय, जो मित्र तुझ्याकडे लढला आहे त्याला विसरू नकोस. आपल्या जेव्हा दुःखामध्ये किंवा आपल्या आनंदामध्ये तो आपल्याला सहभागी होत आहे त्याला विसरणं गरजेचं आहे का, नाही. काय म्हणताय, त्याला विसरू शकत नाही. जेव्हा आपलं चांगलं, मला ठाऊक आहे जेव्हा मी शिकत असताना काही माझे मित्र, एक माझा फादर संजय बनसोडे म्हणून मला शिक्षणामध्ये भरपूर मदत करायचा, मी त्याला विसरू शकतो का, नाही. एक मेबल बुद्धीला म्हणून एक बाई होती आपल्या शाळेमध्ये शिकवायची संत जोसेफमध्ये, आणि एवढी ती मला मुलासारखी म्हणायची. एक मित्र म्हणून ती मला समजावायची आणि शिकवायची. मी माझ्या आयुष्यामध्ये तिला मी कधी विसरू शकत नाही. कारण एक मुलगा, एक शिक्षक, एक मित्र म्हणून किंवा स्वतःचा मुलगा म्हणून शिकवते, अशा व्यक्तीला आपण विसरू शकतो का. मी 2 दिवस अगोदर मी त्या बाईला मी मेसेज केला की बाई, आय कॅनॉट फॉरगेट यू बिकॉज यू हॅव डन सो मेनी थिंग, गुड थिंग इन माय लाईफ. मी कधी तुम्हाला विसरू शकत नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी भरपूर काय केलं आहे. होय माझ्या प्रेमनो, आपण अशा व्यक्तीला कधीही आपल्या जीवनात आपण विसरू शकत नाही. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, लुटीची वाट करताना त्याला गलू नकोस. लुटीची वाट, अनेक लोक काय करतात, मित्र आहेत पण लुटतात, गैरफायदा घेत आहेत. असं करणं गरजेचं आहे का, नाही. आपण योहानमध्ये जाऊया. योहान अध्याय 15 वचन 13 आणि 14 मध्ये योहानमध्ये जाऊया. काय म्हणत आहे, अध्याय 15 वचन 13 आणि 14. 13 आणि 14 मध्ये काय म्हटलेलं पाहूया. देवाचे वचन आपल्याला काय सांगत आहे, योहान अध्याय 15 वचन 13 आणि 14. आपण कान देऊन ऐकूया योहानाचं शुभवर्तमान. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी काय नाही. म्हटलेलं आहे, आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मित्राकरिता प्राण, माझ्या प्रेमळ येशू ख्रिस्ताने जो आपणाकरिता, आपण त्याचे मित्र आहोत, त्याने आपणाकरिता स्वतःचा काही तिला प्राण दिला, आणि याच्यापेक्षा प्रीती कुठली मोठी नाही. जेव्हा ते प्रेम दाखवलं आपल्या या सर्वांवरती, तर एक मित्र म्हणून आपलं गीत गायलं आहे, मित्र बनवणे माझे, मित्र बनवणे माझे, तुझी यासाठी जीवन माझे, मित्र बनवणे माझे. येशू एक आपला मित्र बनून या जगामध्ये वर्ल्डमध्ये आला आहे. त्याने आपल्याला जीवन दिलं, आणि त्यावर प्रीती मोठी नाही. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. काय म्हटलंय, जे काही मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही करत, तुम्ही काय हा माझे मित्र. म्हणजे येशू जे काही वचनाप्रमाणे आपण सांगणार आहे त्याप्रमाणे आपण केलं तर आपण त्याचे काय होणार आहे, मित्र. मित्र येशू सांगत आहे ते आपण केलं ना, आपण त्याचे खरे मित्र बनणार आहोत. या वचनाद्वारे आपल्याला येशू सांगत आहे. आपण पुढे वाचूया. 42 अध्याय 12 मध्ये जाऊया. 12 वचन 9 मध्ये येशू आपल्याला काय सांगत आहे. 12:9 मध्ये येशूचं वचन आपल्याला पुढे काय सांगत आहे. आपण पुढचं वचन पाहिलं की येशू आपल्याला काय सांगत आहे. आणि 42 अध्याय चढत्या काळात शत्रू मैत्री दाखवतात, पडत्या काळात मित्रही दुरावतात. काय म्हटलेलं आहे, चढत्या काळात शत्रू मैत्री दाखवतात. चढत्या काळात म्हणजे काय,
आपण जेव्हा आपले धंद्याला भरभराट होत आहे, आपलं भरपूर चांगलं होत आहे, तेव्हा आपले शत्रू सुद्धा काय म्हणतात, मित्र बनतात. कारण भरपूर पैसा असतो आपल्याकडे आणि जे शत्रू आहेत ते मित्र बनतात. कारण आपण चढत आहोत, आपली भरभराट होत आहे, त्यावेळेला आपले ते मित्र बनण्याचा प्रयत्न करतात, मित्र बनत आहेत. आणि पडत्या काळात मित्रही दुरावतात. जेव्हा आपल्याला कमाई होत नाही, धंद्याला बरकत नाही, तेव्हा आपल्यापासून आपले मित्र दूर जात आहेत. मग ते सांगतात तो माझा मित्र नाही. ते काय करतात, तो माझे मित्र नाही. माझ्या प्रेमानो, आपण अशा प्रकारचे जीवन जगतो. तर आपण नीतिसूत्रेमध्ये जाऊया. नीतिसूत्र अध्याय 27 वचन 10. अशा प्रसंगामध्ये आपण कसं जीवन जगायला पाहिजे, 27 मध्ये जाऊया. अशा प्रकारे आपण आपलं जीवन कसं जगायला पाहिजे, आपण खऱ्या मित्राची पारख करायला पाहिजे. स्वतःच्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको. काय म्हटलं आहे, स्वतःच्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नको. स्वतःच्या म्हणजे आपले स्वतःचे मित्र आहेत, स्वतःचे मित्र आहेत. एक माझा मित्र पालीला आहे, 2 ताल्यावरती आहेत, एक भिरुंडाला आहे, अनेक कशाचे माझे मित्र आहेत. मी त्यांना सोडू शकत नाही. कारण ते चांगला मित्र येशू म्हणतात की स्वतःच्या मित्राला व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नकोस. म्हणजे आपल्या स्वतःच्या मित्राला आणि बापाच्या मित्राला आपण कधी सोडायला पाहिजे नाही. कारण ते काय करतात, पुढे काय म्हटलेलं आहे, आपल्या संकट समयी भावाच्या दारी जाऊ नको. आणि आपल्या संकट समयी भावाच्या दारी जाऊ नकोस. स्वतःचा मित्र कधी तो आपल्याला उपयोगी पडणार आहे, बापाचे मित्र सुद्धा आपल्याला उपयोगी पडणार आहे. परंतु प्रभूचं वचन सांगत आहे, का सांगत आहे मला ठाऊक नाही. प्रभूचं वचन सांगत आहे, 82 अध्याय 27 वचन 10 मध्ये काय म्हटलं आहे, आपल्या संकट समयी भावाच्या घरी जाऊ नकोस. पुढे काय म्हटलेलं आहे, दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा. दूर असलेल्या भावापेक्षा आपल्या जवळ असलेला शेजारी बरा. म्हणजे आपल्या जवळ असलेला शेजारी बरा आहे. म्हणजे दूर आपल्याला भावाकडे जायची गरज नाही. जो आपला शेजोलकर आहे ना, तोच आपला मित्र आहे. भाव आपला आहेच, तो मदत करणारच. मग काही असू दे, कारण आपण रक्ताचं नातं असतं. जेव्हा रक्ताचं नातं असतं तेव्हा आपला स्वतःचा भाव आपल्या स्वतः टाकेल का, विसरेल का, नाही. आपण रागाने काही झालं, किती बोललं, ते तात्पुरते असतं, परंतु स्वतःचा भाव टाकणार नाही. परंतु बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण जवळचा आपला शेजारी मित्र आपल्याला खरा मित्र बनू शकतो, आपल्याला तो मदत करू शकतो ना. होय, हे सत्य आहे. एखाद्या रात्री अचानक आजारी पडलेला आहे आणि आपण भाऊ आपल्याला समजा उदाहरणार्थ लांब आहे, गोरायला मनवलेला आहे, आपण पोहोचू शकत नाही. परंतु जवळचा मित्र लगेच फोन केला की लगेच येऊन तो त्याची गाडी घेऊन आपल्याला कुठेतरी हॉस्पिटलमध्ये कुठे ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी तो आपल्याला पोहोचू शकतो. आपल्याला आपल्या शेजाऱ्याची आपल्याला मदत होऊ शकते. पुढे काय म्हटलेलं आहे, आपण वचन 6 मध्ये वाचूया. पुढे 6 वचन तिकडेच, मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत. काय म्हटलं आहे, मित्राने केलेले घाय कशाचे असतात, प्रेमाचे असतात. मित्र कधी कधी बोलतो, माझे मित्र पण सुद्धा आम्ही भरपूर मस्करी करत आहोत, भंकस करत आहोत, पण ते घाय काय असतात, प्रेमाचे असतात, मैत्रीचे असतात. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, पण वैरी चुंबनाची गर्दी उडवतो. वैरी काय करतो, चुंबनाची गर्दी. म्हणजे जे आपले दुश्मन आहेत ते काय करतात, चुंबनाची. म्हणजे तुम्ही पाहिलेलं आहे, जुदासने काय केलं, येशूचा मित्र होता, 12 शिष्यामधला एक शिष्य होता, परंतु त्याने चुंबन घेऊन काय केलं, येशूचे काय केलं, विश्वासघात केला. चुंबनाने गर्दी उडवली. माझ्या प्रिय बंधूंनो, अशा मित्राची आपल्याला गरज आहे का. पुढे आपण वाचूया, स्तोत्रसंहिता अध्याय 41 वचन 9. स्तोत्रसंहितामध्ये जाऊया. स्तोत्रसंहिता 41:9 मध्ये प्रभूचं वचन आपल्याला काय सांगितले पाहूया. जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, त्याने माझे अन्न खाले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. काय म्हटलं आहे, जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता. होय माझ्या प्रेमानो, अनेक अशा आपले असे जवळचे मित्र आहेत, ते आपला संपूर्ण त्याच्यावरती विश्वास असतो की हा मला संकटामध्ये मला मदत करणार, अडचणीच्या वेळी मला तो हातपाय लावणार. आणि असा मित्र जेव्हा आपल्याला फसवतो, आपला घात करतो, तेव्हा आपला विश्वास उडतो, आपलं हृदय अंतःकरण तुटतं. ज्याने माझे अन्न खाले त्यानेही माझ्यावर लाथ उगवली आहे. म्हणजे आपण त्याच्याकडचं आपण अन्न खातो,
आपल्याकडे येत आहे, खात आहे आणि त्यानेच आपल्याला दुखवलं तर आपल्या काय होतं? दुःख होतं, आपलं हृदय दुखतं. मग असा मित्र असणं गरजेचं आहे का? असा मित्र करणे गरजेचं आहे का? आपण पुढे पाहूया. बेनसीरा अध्याय 7 वचन 18 मध्ये, बेनसीरा 7:18 मध्ये काय म्हटलेलं आहे? 7:18 मध्ये देवाचे वचन आपण ऐकत असताना माझ्या प्रेमानो आपण लक्ष ठेवूया, प्रभूचं वचन आपल्याला काय सांगत आहे. बेनसीरा 7:18 मित्राच्या मोबदल्यात फायदा करून घेऊ नको. काय म्हटलंय? मित्राच्या मोबदल्यात फायदा करू नकोस. अनेक मित्र असे आहेत की मित्र आहे ना, त्याचा स्वतःचा फायदा व्हावा म्हणून काय करतात? ते सर्व फायदा घेत आहेत. एक माझा मित्र आहे, मित्र म्हणजे तो प्रार्थनेला यायचा, पण तो काय करायचा? स्वतःचा कसा फायदा होईल, स्वतःचा कसा फायदा होईल ना, तो बघायचा. मग असा मित्र आपल्याला योग्य आहे का? माझ्या प्रेमीनो, अशा मित्राचे आपण पालन केला पाहिजे. आणि काय म्हटलेलं आहे? आणि ऑफिरीच्या सोन्यासाठी सख्या भावाला विकू नको. ओफिरीच्या सोन्यासाठी सख्या भावाला विकू नकोस. काय केलं? काय करतो आपण अशा संकट समयी प्रसंगी आपण काय करतो? स्वतःच्या भावाला सुद्धा आपण विकतो. स्वतःच्या भावाला आपण काय करतो? विकतो. आणि अशा प्रकारे आपण करायला पाहिजे का? नाही. आपण बेनसीरा अध्याय 9 वचन 10 मध्ये पाहूया. पुढे जाऊया. 9:10 मध्ये काय म्हटलेलं आहे? आणि माझ्या प्रेमानो, एक चांगलं वचन आहे, आपण ऐकूया. जुन्या मित्राला सोडू नको, नवा त्याची बरोबरी करू शकत नाही. काय म्हटलंय? जुन्या मित्राला सोडू नकोस. जुना मित्र आहे ना, येशू म्हणते त्याला सोडू नकोस. कारण नव्या मित्राची बरोबरी तो करू शकत नाही. नव्या मित्राची बरोबरी करू शकत नाही. तर जुन्या मित्राने जे तुमच्यासाठी जे केलंय ना, तो नवे मित्र करू शकणार नाही. मग पुढे काय म्हटलेलं आहे? नवा मित्र म्हणजे नवे मद्य. नवा मित्र म्हणजे काय? नवे मद्य. काय म्हटलेलं आहे? बेनसीरामध्ये अध्याय 9 वचन 10 मध्ये, नवा मित्र म्हणजे नवे मद्य. मद्य म्हणजे काय? दारू. दारू, नवे मद्य. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? मद्य म्हणजे दारू, नवा मित्र म्हणजे मुरल्यावर मनुष्य ते मजेने पितो. मुरल्यावर मनुष्य ते मजेने पितो म्हणजे काय? जेवण मुरतो म्हणजे आपण रंगात येतो, मस्तपैकी खातो पितो आणि काय करतो? मग रंगात येतो, मजेने ते पितो. काय? जे पण मद्य मजेने पित आहे. मग माझ्या प्रेमी कधी घडतं? जेव्हा सर्व मित्र एकत्र बसतात, सण सोहळा करतात, पार्टी करतात, तेव्हा अशा प्रकारची मोज मजा करत आहेत. आणि आपण पुढे पाहूया आपण बेनसीरा अध्याय 12 वचन 9 आणि 10. बेनसीरा अध्याय 12 वचन 9. चढत्या काळात शत्रू मैत्री दाखवतात. ते झालेलं आहे. आपण पुढचं वाचूया. 25 मध्ये जाऊया. 25 अध्याय 25 वचन 9. 25 मध्ये जाऊया. 25:9 मध्ये जाऊया. अध्याय वचन 9. उत्कृष्ट मित्र मिळवणारा, ज्याचे म्हणणे लोक लक्षपूर्वक ऐकतात, असा मनुष्य धन्य होय. काय म्हटलंय? उत्कृष्ट मित्र मिळणारा, ज्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात, असा मनुष्य धन्य होईल. होय माझ्या प्रेमो, जे आपल्याला उत्कृष्ट म्हणजे चांगला मित्र आहे, त्याचे लोक काय करतात? जे काय बोलतो ते ऐकतात. आणि आपल्या स्वतःला काय वाटतं? आपल्या स्वतःला धन्य वाटतं की मला असा मित्र भेटल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो. हो माझ्या प्रेमो, आपण आज ही वचनं ऐकलेली आहेत. या वचनाद्वारे आपण आपल्या मित्राची पालन करूया. जो मित्र अजून तुम्ही केला नसेल तर तुम्ही मित्र करण्यापूर्वी या वचनाद्वारे जा, या वचनाची स्टडी करा आणि त्याप्रमाणे तुम्ही मित्र बनण्यासाठी तुम्ही स्वतः पालन करा आणि त्याला मित्र बनवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता
आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. धन्यवाद येशू. धन्यवाद स्तुती येशू. तुला येशू. स्तुती तुला महिमा येशू. तुला येशू. महिमा तुला गौरव येशू. तुला येशू. गौरव तुला येशू. आराधना तुला येशू. आराधना तुला माझ्या येशू. प्रेमीनो, हे वचन ऐकत असताना देवाने अनेक असे तुम्हाला संदेश दिलेले आहेत. देवाने तुम्हाला आशीर्वाद केला आहे. चांगले मित्र निवडण्यासाठी तुम्हाला देवाने ज्ञान बुद्धी दिलेली आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सतत राहावे. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा आता आणि सर्वदा. सदा सर्वदा. प्रभूचा गौरव माझ्या असो. दुनियामध्ये माझ्या मित्र प्रेमीनो, आपल्या दुनियामध्ये अनेक असे मित्र आहेत. ते चांगले आहेत, वाईट आहेत. पण दुनिया काही पण सांगू दे, आपण त्याच्यासाठी प्रार्थना करावी. म्हणून या गीतामध्ये आपण भरपूया. दुनिया सांगेल ते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. या गीतामध्ये टाळ्या वाजून बघूया. टाळ्यामध्ये आपण सगळं दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया आहा दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. स्वर्ग देवाचे आभार माना, शांती देणार त्याचे आभार माना. स्वर्ग देवाचे आभार माना, शांती देणार त्याचे आभार माना. अरे स्वर्ग देवाचे आभार माना, शांती देणार त्याचे आभार माना. अरे स्वर्ग देवाचे आभार माना, शांती देणार त्याचे आभार माना. आहा दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगून दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. प्रेम देणार त्याचे आभार माना, आनंद देणार त्याचे आभार माना. प्रेम देणार त्याचे आभार माना, आनंद देणार त्याचे आभार माना. अरे प्रेम देणार त्याचे आभार माना, आनंद देणार त्याचे आभार माना. अरे प्रेम देणार त्याचे आभार माना, आनंद देणार त्याचे आभार माना. आहा दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगून दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगून दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगते सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगून दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू माझ्या बहिणीनो, येशूची. आपल्याला मित्र म्हणून आपली आई दिली आहे, बाप दिला आहे, बहीण दिली आहे, भाऊ दिला आहे, मित्र दिले आहे. म्हणून आपल्या गीतामध्ये बघूया. आई दिले त्याचे आभार माना, बाबा दिलाय त्याचे आभार माना. आई दिलाय त्याचे आभार माना, बाबा दिलाय त्याचे आभार माना. बहीण दिले त्याचे आभार माना, भाऊ दिले त्याचे
आभार माना. बहीण दिलाय त्याचे आभार माना, भाऊ दिलाय त्याचे आभार माना. आहा दुनिया सांगायचे सांगू दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. दुनिया सांगेल ते सांगून दे, आम्ही प्रार्थना करू प्रभू येशूची. 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 हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. माझ्या प्रेमीनो, या शेवटच्या गीतामध्ये देवाने आपला अनेकांना अभिषेक केला आहे, आशीर्वाद केला आहे. विश्वास ठेवा, देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे. डोक्यामध्ये भरपूर टेन्शन आहे, येशू काढत आहे. पोटामध्ये दुखणं आहे, येशू दुखणं काढत आहे. कोणाला वाटतं की मला बंधन केलं आहे, जादू टोणा तंत्र मंत्र, त्याचं बंधन देव तोडत आहे. विश्वास ठेवा. विश्वास ठेवला तर देव तुम्हाला बरं करत आहे. त्याचप्रमाणे मागे डाव्या साईडला फासल्यामध्ये दुखणं आहे, भरपूर गोळासारखं काहीतरी गोळा आहे किंवा आजार आहे. येशू त्या आजाराच्या बंधनातून तुम्हाला मोकळं करत आहे. या हातामध्ये जोर नाही, ताकद नाही, लेफ्ट हँड फिंगर्स आर पेनिंग, शक्ती नाही, दुखतो हात, आणि येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे, तुम्हाला आरोग्य देत आहे. त्याचप्रमाणे कोणाच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट होत आहे, येशू संदेश देत आहे की मी चांगलं करणार आहे. तुम्ही प्रार्थनेत राहा. चांगला येशूचा मित्र बनण्यासाठी प्रयत्न करा, तुमच्या जीवनात चांगलं होणार आहे. चांगला मित्र बनण्यासाठी तुम्ही येशूकडे प्रार्थना करा, हे तुम्हाला आशीर्वाद द्या. हालेलुया. हालेलुया. आवे मरिया. आवे मरिया. आपण येशूचा आशीर्वाद घेऊया. तारण परमेश्वरच्या हातून दे, तुझ्याला पण तुझा आशीर्वाद दे. या वचनाद्वारे स्तोत्र सिद्धात 3 वचन 8 मध्ये म्हटले, तारण परमेश्वरच्या हातून दे, तुझ्याला पण तुझा आशीर्वाद दे. मी येशूच्या तुम्हाला मी आशीर्वाद द्या, बाबाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नाव में. आमेन.